Student, welcome to our channel Chemistry Made Easy. I am Shekhar. In this video I am going to discuss with you uses of haloalkanes and haloarine, that is uses of halogen derivatives. पहिला यूज बघतोय आपण फ्रेऑन. फ्रेऑन म्हणजे नेमकं काय तर पॉलीक्लोरोफ्ल्युरो डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. पॉली म्हणजेच काय मेनी, क्लोरो म्हणजे क्लोरीन, फ्ल्युरो म्हणजे फ्ल्युरिन. डेरिव्हेटिव्हचा अर्थ इथं पदार्थ घ्यायचा. म्हणजे अल्केनपासून अल्केनमध्ये हॅलोजन मिक्स केल्यानंतर जे नवीन कंपाऊंड तयार होत आहे त्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आपण म्हणतोय. पण त्यात हॅलोजनची संख्या किती पाहिजे आणि हॅलोजन नेमके कोणते पाहिजे तर जनरली क्लोरीन आणि फ्ल्युरिनच हॅलोजन इथं आवश्यक असतात. मी खाली एक टेबल दिलेला आहे. त्या टेबलमध्ये फॉर्म्युला C-1H+1 F आणि नेम असे कॉलम केलेत. हा टेबल सगळा पाठ करण्याची आवश्यकता नाही, पण त्या टेबलमध्ये जे स्टार्टिंगला जे दिलेत ना C-1H+1 F हे लक्षात व्यवस्थित ठेवावं लागेल तुम्हाला, कारण याच्यावरती MCQचा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकाल. तर पहिलं कंपाऊंड मी इथं एक्सप्लेन करतोय. फॉर्म्युला आहे CfCl3, एक कार्बन एक फ्ल्युरिन आणि 3 क्लोरीन. त्यात C-1 किती आला म्हणजे कार्बनची संख्या वजा 1. कार्बनची संख्या त्या फॉर्म्युल्यामध्ये किती आहे 1 आहे, म्हणून 1 वजा 1 आन्सर किती येते 0. दुसरा कॉलम आहे H+1, नंबर ऑफ हायड्रोजन किती आहेत यात 0 + 1, मग 0 + 1 1. परत तिसरा कॉलम आहे नंबर ऑफ फ्ल्युरिन, नंबर ऑफ फ्ल्युरिन किती आहेत या पहिल्या एक्झाम्पलमध्ये 1, म्हणून याचं नाव आलं फ्रेऑन 011 किंवा फ्रेऑन 11. तसंच दुसरं एक्झाम्पल आणि तसंच तिसरंही एक्झाम्पल याच मेथडनं सॉल्व करायचं. म्हणजेच या टेबलचा वापर कशासाठी करणार आहोत आपण तर एखादं कंपाऊंड जर आपल्या समोर ठेवलं कार्बन फ्ल्युरिन आणि क्लोरीन असलेलं आणि त्याच्यावरून त्याचं नाव लिहायला आपल्याला सांगितलं, ते फ्रेऑन 11 आहे का 12 आहे का 112 आहे, तर आपल्याला त्याचं नाव तयार करता आलं पाहिजे एखाद्या कंपाऊंडवरून. त्यासाठी हा टेबल तुम्हाला युजफुल आहे. आता आपण फ्रेऑन म्हणजेच क्लोरोफ्ल्युरोकार्बन CFC याचे प्रॉपर्टी, युजेस आणि इन्व्हायरमेंटल इफेक्ट हे तिन्ही आपण बघणार आहोत. तर त्यामध्ये पहिला कंटेंट आहे प्रॉपर्टीमध्ये, इट इज कलरलेस, ओडरलेस, अनरिएक्टिव्ह अँड नॉन कंबस्टिबल लिक्विड. कलरलेस म्हणजे त्याला कलर नाही आहे, रंग नाही आहे त्याला. ओडरलेस म्हणजे त्याला वास नाही आहे, स्मेल नाही आहे. अनरिएक्टिव्ह ते जास्त रिएक्टिव्ह नाही आहे आणि नॉन कंबस्टिबल आहे लिक्विड म्हणजे ते पेट घेत नाही आहे. सेकंड, लो बॉइलिंग पॉईंट, याचा बॉइलिंग पॉईंट अतिशय कमी आहे. आता युजेसमध्ये आहे, इट इज यूज्ड ॲज रेफ्रिजरंट म्हणजे टेम्परेचर एखाद्या गोष्टीचं कमी करण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. याचे युजेस आणखीन एक आहेत. इट इज यूज्ड ॲज अ प्रोपेलंट इन एरोप्लेन अँड रॉकेट, म्हणजेच रॉकेट किंवा एरोप्लेनमध्ये याचा प्रोपेलंट म्हणून वापर केला जातो. इन्व्हायरमेंटल इफेक्ट आहे याचा, इट इज ओझोन डिप्लेशन कंपाऊंड म्हणजे ओझोनचं डिप्लेशन म्हणजे ओझोनचा थर जो नष्ट होत चाललेला आहे त्याच्यासाठी कारणीभूत हे कंपाऊंड आहे. म्हणजे याचे युजेससुद्धा तेवढेच आहेत आणि याचे डिसॲडव्हान्टेजेसही तेवढेच आहेत. इट इज ओझोन डिप्लेशन कंपाऊंड. तुमच्यासमोर स्टुडंट मी एक एक्झाम्पल ठेवतो आहे. ते एक्झाम्पल मगाशी मी जो टेबल डिस्कस केला आहे फ्रेऑनचा, त्या टेबलचा वापर करून या कंपाऊंडचं नाव काय येईल हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. कंपाऊंड आहे C2F5Cl. सेकंड पॉईंट बघतोय आपण, पर फ्ल्युरोकार्बन PFCS, त्याचा फॉर्म्युला आहे CnH2n+2. याच्या अगोदरचा आपण पहिला पॉईंट बघितला आहे क्लोरोफ्ल्युरोकार्बन. क्लोरो म्हणजे क्लोरीन असणार आणि इथं फक्त फ्ल्युरोकार्बन आहे म्हणजे इथं क्लोरीन नसणार आहे, फ्ल्युरिन आणि कार्बनच फक्त असणार आहेत. याच्या प्रॉपर्टी आहेत, इट इज कलरलेस, ओडरलेस, नॉन टॉक्झिक, नॉन इन्फ्लेमेबल, नॉन करोजिव्ह, हायली स्टेबल इनर्ट गॅसेस, लिक्विड और सॉलिड, डू नॉट डॅमेज O3 लेअर. O3 म्हणजे ओझोन, म्हणजे ओझोन लेअरला हे डॅमेज करत नाही. कलरलेस आहे म्हणजे याला रंग नाही आहे. ओडरलेस आहे म्हणजे याला स्मेल किंवा वास ही नाही आहे. नॉन टॉक्झिक म्हणजे हे विषारी नाही आहे. नॉन इन्फ्लेमेबल म्हणजे हे पेट घेत
नाही आहे, हे हायली स्टेबल आहे. आता मी तुम्हाला प्रिपरेशन मेथड सांगतोय पर फ्ल्युरो कार्बनची. अल्केन घेतलेलं आहे C7H16, कोणतंही अल्केन इथं ठेवू शकता. त्याच्यामध्ये फ्ल्युरिन ॲड केलं आहे. ही रिॲक्शन मी बॅलन्स करूनच दिलेली आहे, त्यामुळे 16F2 दिसतंय तिथं. फ्ल्युरिन ॲड केलेलं आहे इन प्रेझेन्स ऑफ नायट्रोजन. टेम्परेचर 300 डिग्री सेल्सिअस, 300 डिग्री सेल्सिअस. आणि कॅटलिस्ट आहे COF2, कोबाल्ट फ्ल्युराईड. इट गिव्ज C7F16, कार्बन 7 आहेत आणि फ्ल्युरिन 16 आहेत. यालाच पॉली फ्ल्युरो कार्बन असं म्हणतात. प्लस 16HF हायड्रोजन फ्ल्युराईड तयार होतात. युजेस आहेत, इट इज यूज्ड ॲज अ लुब्रिकंट. लुब्रिकंट म्हणजे वंगण. जसं बैलगाडीच्या चाकामध्ये वंगण वगैरे असतं, टू व्हीलर असो फोर व्हीलर असो, लुब्रिकंट आवश्यक असतं. मग ते लुब्रिकंट म्हणजेच काय, हे पर फ्ल्युरो कार्बन. नेक्स्ट सरफेस कोटिंग, एखाद्या सरफेसवरती कोटिंग करण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. डाय इलेक्ट्रिक. नेक्स्ट हेल्थ केअर अँड मेडिसिन, या पर्पजसाठी सुद्धा या कंपाऊंडचा वापर केला जातो. स्टुडंट, 2 कंपाऊंडचे युजेस आपण बघितलेले आहेत. युजेस आणि बाकीच्या त्याच्या प्रॉपर्टीसुद्धा बघितलेल्या आहेत. आता त्याच्या व्यतिरिक्त जे काही कंपाऊंड आहेत, ऑदर कंपाऊंड, त्याचे आपण युजेस, त्याचे फॉर्म्युले, त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत. पण ते मी टेबल फॉर्मॅटमध्ये तुमच्या समोर ठेवते, म्हणजे अभ्यासालाही तुम्हाला सोपं जाईल. त्यातलं पहिलं कंपाऊंड आहे BHC. हे 11वीमध्ये ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये आपण बघितलेलं. BHC, बेन्झिन रिॲक्ट्स विथ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट, इट गिव्ज BHC, बेन्झिन हेक्झाक्लोराईड. त्याला लिंडेन असंही म्हणतात. त्याला दुसरं फॉर्म्युला आहे 666. तर फॉर्म्युला आहे C6H6Cl6, म्हणजे कार्बन 6, हायड्रोजन 6, क्लोरीन 6. हे कंपाऊंड इन्सेक्टिसाइड म्हणून वापरतात. त्याचे युजेस काय आहेत, इन्सेक्टिसाइड. त्यातलं दुसरं कंपाऊंड आहे वेस्ट्रॉन. वेस्ट्रॉनचं दुसरं नाव ॲसिटिलीन टेट्राक्लोराईड. वेस्ट्रॉनचा फॉर्म्युला आहे CHCl2-CHCl2. वेस्ट्रॉनचा यूज आहे इंडस्ट्रियल सॉल्वंट फॉर ऑइल, फॅट अँड पेंट. तिसरं कंपाऊंड आहे वेस्ट्रोसॉल. याचंच दुसरं नाव ट्रायक्लोरोइथिन आणि फॉर्म्युला CCl2 डबल बॉन्ड CHCl. याचा यूज आहे ड्राय क्लीन पर्पज. चौथा आहे कंपाऊंड पर क्लोरोइथेन. त्याचा फॉर्म्युला आहे C2Cl6. इट इज यूज्ड ॲज आर्टिफिशियल कॅम्फर, म्हणजे कृत्रिमरित्या तयार केलेला कापूर जो आहे तो म्हणजे C2Cl6. आणि त्याचा दुसरा यूज आहे मॉथ रिपेलंट. मॉथ म्हणजेच काय, जे रात्रीच्या दरम्यान जे लाईटच्या भोवती जे किडे वगैरे असतात, पतंग म्हणतोय आपण, ते म्हणजे मॉथ. त्याला आपण मॉथ रिपेलंट म्हणून याचा वापर करू शकतोय. आता आपण 5 नंबरचं कंपाऊंड बघतोय इथेन थायॉल. त्याचा फॉर्म्युला आहे C2H5SH. थायॉल म्हणजेच SH, अल्कोहोल म्हणजे OH. हा फरक समजावून घ्या. SH, S म्हणजे सल्फर, सल्फरला थायो असं म्हणतात. तर याचा यूज आहे, इट इज फाऊल स्मेल गॅस यूज टू डिटेक्ट लिकेज, म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या कंटेनरमध्ये, सिलेंडरमध्ये लिकेज आहे का नाही हे शोधण्यासाठी या गॅसचा वापर केला जाऊ शकतो. आणि 6 नंबरचा पॉईंट आहे हॅलोथेन. त्याचा फॉर्म्युला आहे CF3CHClBr. याचा यूज आहे, इट इज यूज्ड ॲज ॲनेस्थेटिक एजंट, म्हणजे भूल देण्यासाठी वापर याचा केला जातो. 7 नंबरचं कंपाऊंड बघतोय आपण DDT. DDT ॲक्च्युली ही इन्सेक्टिसाइड पावडर आहे. ग्रामीण भागामध्ये ही पावडर बरेच जण यूज करतात कीटकनाशक म्हणून. तर याचा IUPAC नेम आहे DDTचं 2,2-bis पॅराक्लोरोफिनाइल 1,1,1 ट्रायक्लोरोइथेन. आणि DDTचं स्ट्रक्चर मी समोर ठेवलेलं आहे. हे इन्सेक्टिसाइड म्हणून वापरतात. या क्वेश्चन म्हणजे या स्ट्रक्चरवरती एक क्वेश्चन असाही विचारला जाऊ शकतो की जिथं विद्यार्थ्यांचं दुर्लक्ष होऊ शकतं की DDTमध्ये क्लोरीनचा नंबर किती आहे, म्हणजे क्लोरीनची संख्या किती आहे. तर आन्सर आहे 5. 8 नंबर पॉईंट आहे टेफ्लॉन. फॉर्म्युला आहे CF2-CF2. ब्रॅकेटच्या बाहेरच्या साईडला लिहिलं आहे स्मॉल n. स्मॉल nचा अर्थ आहे nth टाईम,
CF2 राईट साईडला आणि लेफ्ट साईडला तिथं असणार आहे. आता त्याचे युजेस बघायचे आहेत आपण आणि प्रॉपर्टी. युजेसमध्ये इट इज यूज्ड ॲज इलेक्ट्रिकल इन्सुलेशन. नेक्स्ट इट इज यूज्ड इन नॉनस्टिक फ्राईंग पॅन आणि त्याची प्रॉपर्टी आहे इट्स थर्मल स्टॅबिलिटी इज हाय. स्टुडंट, आपण या व्हिडिओमध्ये काय काय पाहिलं तर युजेस ऑफ हॅलो अल्केन हॅलो अरिन्स म्हणजेच फर्स्ट फ्रेऑन, सेकंड पर फ्ल्युरो कार्बन म्हणजे PFC, अँड थर्ड एक टेबल बघितला की त्याच्यामध्ये 7 ते 8 जवळजवळ कंपाऊंड डिस्कस केलेत आपण. त्याला आपण ऑदर कंपाऊंड असं आपण नाव दिलेलं. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ, and for more video don't forget to subscribe it.